विद्यापीठामध्ये आजपासून म्हणजे सोमवारपासून राज्यस्तरीय युवा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली असून या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी हिरहिरीनं सहभाग नोंदवला। महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 21 मार्च 2025 या कालावधीत विद्यापीठामध्ये प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यातील एकूण 39 कृषी अकृषी अभिमत विद्यापीठातील 200 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी दिली। या राज्यस्तरीय शिबिराचे उद्घाटन सोमवारी 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध वृत्तनिवेदक सागर जोशी यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक डॉक्टर अजय शिंदे, माजी राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर रामेश्वर कोठावळे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। 5 दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिरामध्ये दररोज सकाळी योगा व प्राणायाम डॉक्टर शालिनी मस्के व तृप्ती अवताडे या घेणार आहेत। पहिल्या दिवशी सोमवारी 17 मार्च रोजी उद्घाटनानंतर सायंकाळच्या सत्रात विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी युवक नेतृत्व विकास या विषयावर त्यांचे मार्गदर्शन करणार आहेत। रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होईल। मंगळवारी 18 मार्च रोजी डॉक्टर वीरभद्र दंडे, डॉक्टर वसंत कोरे, प्राध्यापक शिवाजी पवार, प्राध्यापक विकास पाटील, डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर ज्योती माशाळे, सरपंच समाधान काळे, सलमान पिरजादे, पत्रकार प्रशांत माने, अंकिता पवार, डॉक्टर शीला स्वामी हे मान्यवर युवकांच्या व्यक्तिमत्व विकास तसेच नेतृत्व विकास आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। बुधवारी 19 मार्च रोजी डॉक्टर यशपाल खेडकर, अभिजित जगताप, डॉक्टर गौतम कांबळे, प्राध्यापक पंकज पवार, डॉक्टर विनायक धुळप, डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर शिवाजी शिंदे, अनिल केंगार मार्गदर्शन करणार आहेत। 20 मार्च रोजी ॲडव्होकेट जावेद खरादी, डॉक्टर शशिकांत तांबे, डॉक्टर विश्वनाथ आभाड, डॉक्टर अंजना लावंड, डॉक्टर शीला स्वामी, डॉक्टर राजशेखर हिरेमठ, डॉक्टर दीपक ननावरे, डॉक्टर अनिल घनवट, डॉक्टर महेंद्र कदम मार्गदर्शन करणार आहेत। शुक्रवारी 21 मार्च रोजी दुपारी 1 वाजता समारोपाचा कार्यक्रम कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली होईल। यावेळी राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या युवा नेतृत्व शिबिराच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत असल्याचे डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी सांगितले।